नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. रामकृष्ण हरी माऊली. आजच्या आपल्या शब्दवारीच्या 6व्या भागात आपलं खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पैठणचे श्रेष्ठ संत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा एक सुंदर अभंग. संत एकनाथांचा अधिकार काय वर्णावा. साक्षात विठ्ठलानं जिथं श्रीखंड्या म्हणून पाण्याच्या घागरी वाहिल्या, ज्यांच्या देवघरात तो आजही विजयी पांडुरंगाच्या रूपानं कृपादृष्टी ठेवून आहे, असे ते शांतीब्रह्म. संत एकनाथांना आपण ओळखलं, जाणलं ते त्यांनी लिहिलेल्या अनेक मजेशीर पण त्या काळच्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या भारूड अन अभंगांतून. मुखी रामनाम जपावं आणि आपल्यासोबत इतरांचंही आयुष्य सार्थकी लावावं, इतका सहज आणि सुंदर भाव. पण एकनाथांचं लिखाण मात्र परखड होतं बरं का, वास्तववादी होतं. म्हणून तर जनमानसांचं भक्ती मार्गाप्रती प्रेम वाढवण्यात, समाजातील विकृतींना आळा घालण्यात संत एकनाथांचे अभंग, त्यांचं साहित्य यशस्वी ठरलं. आता श्रीखंड्याबद्दलच बोलायचं झालं तर त्या पांडुरंगाची इच्छा असेल तर या शब्दवारीत एकदा आपण त्याचीही कथा ऐकूयात. पण चला, आजच्या भागात शांतीब्रह्मांनी त्या परमात्म्याकडे मागितलेलं एक सुंदर मागणं आपण ऐकूयात. एकनाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, हाची माझा नेम सिद्धी नेई. आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, एका जनार्दनी सेवा दृढ देई. पहा, एकनाथ महाराजांनी किती सोप्या आणि सरळ शब्दात आपल्याला या भक्तिमार्गाचं सार सांगितलं. एकदा का आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, चिंता त्या विठ्ठलाच्या चरणी वाहिल्या की झालं, हा आयुष्याचा प्रवास सार्थकी लागला म्हणायचा. हो, पण हरिनामाची, रामनामाची साथ मात्र कायम सोबत हवी. एकनाथ महाराजच म्हणतात ना, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी सनेई. चला तर मग आजच्या शब्दवारीत आपणही त्या पांडुरंगाला सांगूयात की आमचा हा नेम सिद्धी सनेई. चला, आता आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात. तोवर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.